बॉटल गार्ड किंवा दुधी भोपळा. आयुर्वेदानुसार दुधी भोपळ्याचे अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या पचनशक्तीस हे अतिशय उपयुक्त आहे. फायबरचं प्रमाण असल्यामुळे पचनास अतिशय सहाय्य आहे. कॅलरीजची मात्रा याच्यात कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यामध्ये या दुधी भोपळ्याचा अनन्य सहभाग आहे. आणि आयुर्वेदानुसार तर दुधी भोपळ्याचा रस रोज प्यावा असं सांगितलेलं आहे, की ज्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. असा हा बहुगुणी दुधी भोपळा, की ज्यात हिंदीमध्ये लौकी पण म्हणतात किंवा कॅलाबस किंवा बॉटल गार्ड अशी अनेक नावे आहेत. तर या रायत्याच्या प्रकारामध्ये आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचा रायता. जेवढा रायता करायचा असेल तर दुधी भोपळ्यामधून मी तेवढा तुकडा कट करून घेतला आहे आणि आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. लांब लांब छान किस करून घ्यायचा आहे. आपल्या ग्रेटरनी म्हणजे किसणीने एक छान करून घ्यायचा किस आपल्याला. जेवढी आपल्याला कोशिंबीर करायची असेल किंवा रायता करायचा असेल त्या प्रमाणात हा दुधी भोपळा घ्यावा. तर रायत्याचा प्रकार का सांगते मी या उन्हाळ्यात, तर याच्यात दह्याचं प्रमाण खूप असतं. कुठलाही रायता करा तर दह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता फार कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे मी हे रायत्याचे प्रकार सांगत आहे. तर हा रायत्याचा प्रकार आपण करत आहोत, दुधी भोपळ्याचा रायता. आता रायता करण्यासाठी दुधी भोपळा किसून झाला आहे आणि अगदी थोड्या तेलामध्ये, जास्त तेलाचं प्रमाण घ्यायचं नाही आहे. आजी जे डाएट कॉन्शियस असतील त्यांनी तर तेल नाही टाकलं तरी चालेल, कारण की भोपळा हा खेचल्यावर ओलसरच असतो, तो एक वाफ येऊन मस्तपैकी शिजला जातो. मी अगदी एक अर्धा चमचा तेल टाकले आणि हा किस आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही. आणि दुधी भोपळा किसताना जर त्याची साल पातळ असेल तर सालीसकट किसावा, पण काही काही भोपळ्याची साल खूपच निब्बर असते ना, त्यामुळे साल काढून तुम्ही किसला तरीसुद्धा चालेल. अगदी 5 ते 7 मिनटात हे छानपैकी शिजवून होतो आपल्याला. आता हा जो किस आपला मऊ झालेला आहे तो आपण गार करायला एका बाउलमध्ये काढून घेऊया, का की रायत्यासाठी आपल्याला गारच पाहिजे. तर त्यामुळे थोडंसं गार होऊ द्या आणि तोपर्यंत किस आपला गार होतो आहे तोपर्यंत आपण तडका करून घेऊया. साधा सोपा रायता आहे आणि कुठलाही रायता हा अतिशय साधा असतो. करायला साधा, दिसायला साधा, पण गुणधर्माने भरपूर. आणि म्हणून उन्हाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे रायते खातो आणि हाच रायत्याचे प्रकार मी दाखवण्याचा प्रयत्न माझ्या या यूट्यूबच्या माध्यमाने करते आहे. तर तडक्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकली आहे आणि भरपूर लसूण अगदी बारीक बारीक तुकडे करून टाकला आहे. हा लसूण असा ना कुरकुरीत छान ब्राउनिश रंगाचा झाला ना, आणि जेव्हा तो तडका आपण ओततो, आ हा हा, हिरव्या मिरच्या टाकायच्या, कढीपत्ता टाकायचा आणि हा तडका मस्त छान कुरकुरीत लसूण होऊ द्यायचा. हा जो कुरकुरीतपणाचा वास आहे ना लसणाचा, तो तडक्याचा खूपच सुवास वाढवतो. तर असा हा तडका झालेला आपला, तो पण गार होऊ द्यायचा आहे आणि भरपूर प्रमाणात आपण दही टाकायचं आहे. बघा तुम्ही, हे दही मी घरी विरजत असते. शक्यतो मी बाजारातून आणतच नाही, घरीच दहीचं विरजण लावते आणि ते दही टाकते. तर छानपैकी दही टाकून घ्यायचं या शिजलेल्या किसामध्ये. थोडीशी चवीला साखर टाकायची आपल्याला, मीठ, साखर आणि थोडीशी धण्या जिऱ्याची पूड. अगदी सिंपल आहे. तुम्हाला जे काही टाकायचं असेल ते तुम्ही आणखीन टाकू शकता, पण शक्यतो कशाचीच गरज भासत नाही, कारण की तडका छान असतो आपल्याला. आणि तिखट, मीठ, धने जिऱ्याची पूड, बस साखर चवीला, कारण की दही जर थोडं आंबट असतं, त्यामुळे ज्याला गोडसर आवडत असेल त्याने साखर टाका, अन्यथा स्किप पण करू शकता. आणि त्यावर मस्त ओतायचा हा गार झालेला तडका. आहा, खाताना तो मध्येच तो ब्राऊन कुरकुरीत लसूण, हिरव्या मिरच्याचा तो तुकडा, तो पण छान कुरकुरीत झालेला, मध्येच कढीपत्त्याची चव, वा वा वा. असा हा मस्त लौकीचा रायता, दुधीचा रायता किंवा बॉटल गार्ड रायता, काहीही म्हणा. भातासोबत खा, पराठ्यासोबत खा, पोळीसोबत खा, पण खा अवश्य. उन्हाळ्यात वेगवेगळे प्रकारचे रायते करून खा, हेच माझं म्हणणं आहे. असा हा आज आपण केलेला आहे दुधी भोपळ्याचा रायता. तर तुम्ही पण असे वेगवेगळे साधे सोपे रायते खा आणि तुमच्या शरीराला उष्णतेपासून मुक्त करा, म्हणजे तुमचा पोटातला दाह कमी होईल आणि उष्णता
सुसह्य होईल आपल्याला, कारण की उन्हाळा यावर्षी भरपूर आहे. तसा हा मस्त पौष्टिक आहे. दुधी भोपळा अतिशय पौष्टिक आहे. तर त्याचा या प्रकारे रायता या स्वरूपात जर खाल्लं तर खूपच छान आहे. तसा रायता तुम्ही करा आणि आवडला का तुम्हाला हे मला आवर्जून कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 तुमची आभारी आहे. धन्यवाद.